नमस्कार मित्रांनो, मी पंकज शेलार. गेले 20 वर्ष मी फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आहे. बऱ्याचशा लोकांसाठी मी कामं केलीत या गेले 20 वर्षामध्ये. एक 13-14 वर्षापूर्वी मला एक फोन येतो, की जस्ट डायलमध्ये पण माझी कंपनीची लिस्टिंग असल्यामुळे एक जस्ट डायलमधून मला एक व्यक्तीचा फोन आला, की "बाबा आमचं एक छोटं सेमिनारचं काम आहे, तर तुम्ही कराल का?" म्हटलं की "ओके ठीक आहे." जी काय अमाऊंट वगैरे आपली असते फिक्स करून दादरला आम्ही गेलो शूट करायसाठी. दादरला त्यांचं पहिलं शूट होतं. दादरची एक छोटी शाळा होती. त्यामध्ये गेल्यावरती सगळे सीनियर सिटिझन्स होते. जवळपास 40-50 माणसं होती. सीनियर सिटिझन होते. तर ते त्यांचं जे काय कंपनीचं स्ट्रॅटेजी वगैरे कसं असतं, तुम्हाला कसे काय रिटर्न्स वगैरे भेटतील हे समजवत होतं आणि ते मी शूट करत होतो. पहिल्यांदा असं मी बघितलं, की एक माणूस जे काही देणार आहे ते स्वतःच तो शूट करून घेतोय. असं कधी होत नाही. कारण की परत ती लोकं येणार, "अरे बाबा तुम्ही आम्हाला असं देणार वगैरे." असं नाही, कुठलीच कंपनी असं नाही करत. म्हणजे जे प्रॉमिसिंग व्हिडिओज असतात ते नाही शूट करून घेत. पण तो व्यक्ती शूट करून घेत होता. कारण की त्यांची एक धारणा होती, की जर मी काही चुकीचं करतच नाही आहे, तर मला ते दाखवायसाठी काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्यानंतर मग त्यांच्यासाठी मी रेग्युलर कामं करायला लागलो. म्हणजे तो व्यक्ती असे आहेत ते, की एक म्हणजे मी कारण की बरीचशी लोकं ना खूप साऱ्या लोकांकडे पळत असतात. "अरे ओके, तू थोडेसे पैसे कमी कर, मी तुझ्याकडनं काम करून घेतो." जी आमची त्यावेळेला बॉन्डिंग झाली, त्यानंतर सतत 14 वर्ष मी त्यांच्यावर कामं करतोय. 14 वर्षामध्ये त्यांची बरीचशी कामं केलीत. बऱ्याचशा लोकांना त्यांच्यावर जुळताना वगैरे मी बघितलं. खूप खूप लोकांनी बघितलं. मग त्यांची जी काही कंपनीची स्ट्रॅटेजी होती, कसं काही म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला काय जे रिटर्न्स भेटणार होते, कसे भेटतात. मी 1-2 वर्ष घेतली माझी. 1-2 वर्षाच्यानंतर मी स्वतःहून त्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करून मी सुरुवात केली. त्याच्यानंतर माझ्या लाईफमधला एक सेकंड पार्ट चालू झाला, की म्हणजे मी एक कॅमेरा घेतला. कुठलाही फोटोग्राफर हार्डली एखादा कॅमेरा, लेन्सेस वगैरे खूप काही घेतो. पण त्याची ग्रोथ तेवढी होत नाही. ऑब्व्हियसली कारण की फंडिंग्स इम्पॉर्टंट असतात. पैसा इम्पॉर्टंट असतो. पैशांचं सोंग कोण घेऊ नाही शकत. तुम्हाला घर चालवायचं आहे, बाकी खूप काही गोष्टी असतात. पण त्यांच्यामुळे आपण बोलतो ना स्वप्न बघायला लागतो आपण. तसं एक सुरुवात झाली, की नाही माझ्याकडे एक कॅमेरा तर नाही, अजून आपण एक कॅमेरा घेतला पाहिजे. का? तर आपल्याकडे येतायत, पैसे येतायत, फंड्स येतायत प्रॉपरली. असं करता-करता मी 2 कॅमेरे घेतले. 2चे 3 कॅमेरे झाले. खूप साऱ्या लेन्सेस घेतल्या, लाईट्स वगैरे घेतल्या. माझा बिझनेस जो वाढवायसाठी म्हणजे जर ऑब्व्हियसली आपण तुम्हाला धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा असेल, तर पैशांची खूप मोठी अडचण असते सगळ्यांना. मग लोन घ्या, हे करा, ते करा, सर्व असतं. पण त्या व्यक्तीमुळे मला कधीच मग नंतर इकॉनॉमिकली प्रॉब्लेम कधीच नाही झाला. कधी म्हणजे कधीच नाही झाला. त्याचबरोबर मी हजारो कुटुंबांना पण बघितलं. खूप सारे सीनियर सिटिझन त्यांच्याकडे यायचे. सीनियर सिटिझन येतायत आणि म्हणजे ते त्यांचे दुवा होते. म्हणजे की मी बघतो आपण म्हातारे जे माणसं असतात, ज्यांना पेन्शन येतं ती लोकं प्राउडली राहतात. पण बऱ्याचशा म्हातारे-कोतारे जी माणसं असतात, मुलं वगैरे प्रॉपर बघत नाही. मग त्या एजमध्ये कुठून अर्न करायचं? पण त्यांच्यामुळे ते प्राउडली लाईफ जगत होते. बरेचसे कुटुंब त्यांच्यामुळे ते प्राउडली जगत होते. म्हणजे जर मला घर घ्यायचं असेल तर ई-एम-आय. ओके, उद्या जॉब आहे, पण जॉब गेला तर काय होईल? पण त्यांचे जे रिटर्न्स येत होते, त्यामुळे ती लोकं स्वप्न बघत होते, की ओके घर घ्यायचं, ओके सर आहेत. गाडी घ्यायची, नाही सर आहेत. आम्हाला अजून काही लग्न करायचे आहेत. शेती म्हणजे मी त्यांचे बऱ्याचशा लोकांचे मी इंटरव्ह्यू पण करायचो, की बाबा तुम्ही सांगा कसं वाटतं तुम्ही सरांसोबत सोडून. तर जे बोलायची माणसं असं मन भरून यायचं. हे सगळं व्यवस्थित चालू होतं. सगळं व्यवस्थित चालू होतं. तुम्ही म्हणजे नोटबंदी आली तरी पण कंपनीत कधी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सगळीकडे आपण बघत होतो नोटबंदीच्या वेळेला काय चालायचं. पण नाही कधीच आमच्या कंपनीमध्ये मी बोलतो आमची कंपनी. कारण की तो माणूस तसा ट्रीट करायचा आम्हाला, की तुम्ही घरचे आहेत माझे. सो त्यांच्या कंपनीचं ब्रीद वाक्य होतं, कम टुगेदर अँड ग्रो टुगेदर. सो त्याच हिशोबाने ती वाटचाल चाललेली, की लोकं जुळत होते. म्हणजे खूप सारे लोकं एकत्र येत होते. सगळी लोकं पुढे आणि प्रत्येकाचा प्रोग्रेस होत होता. कधीच काही नाही. नोटबंदीमध्ये कधीच काही नाही. लॉकडाऊन लागला. लिटरली बोलतो लॉकडाऊनचं तुम्हाला खरं सांगतो माझं एक स्टोरी. लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या जस्ट पहिले मी एक घर घेतलं होतं. हे जे दिसतंय, मी जिथे इंटरव्ह्यू करतोय, आज त्यांना तिथेच बोलवलंय. त्यांचा इंटरव्ह्यू करायचा मला वाटला म्हणून. सो लॉकडाऊनच्या पहिले मी मार्चमध्ये आपला लॉकडाऊन झाला. नोव्हेंबरमध्ये मी हे घर घेतलं. का तर माझं काम चांगलं चाललंय, व्यवस्थित सगळं मस्त चाललंय. सगळं माझा स्टाफ होता.
10-12 जणांचा स्टाफ होता माझ्याकडे, त्या म्हणजे आहे पण अजून पण. पण नोव्हेंबरच्याला घर घेतलं, माझे EMIs वगैरे चालू झालं. आपण एक बघतो ना, स्वप्न बघतो, सगळं मोठा सेटअप करून ठेवला होता. लॉकडाऊन लागल्याच्यानंतर सगळी कामं बंद. आता कामं बंद झाली तर पैसा कुठून जनरेट करणार, EMI कुठून भरणार? बिकॉज ऑफ त्या व्यक्तीमुळे मला कधीच टेन्शन नाही आलं. आणि मला कशाला हो, कोणालाच टेन्शन नाही आलं. लॉकडाऊन होता, जी लोक सरांसोबत जुडली होती त्यांना लॉकडाऊन होतं असं कळालंच नाही. कारण की लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाचे खाण्यापिण्याचे, कारण की कुठून आणायचा पैसा, कुठून जनरेट करायचा. बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, धंदे बंद झाले होते. पण त्यामुळे प्रॉपरली जे बोलतं ना, एक रिटर्न्स येतं दर महिन्याला, ते येत होतं आणि एक प्राऊडली सगळेजण जगत होते. माझं पण तेच झालं. म्हणजे प्रॉपरली, म्हणजे मला माझ्या एकाही स्टाफला मला काढावं पण नाही लागलं. प्रॉपर सगळे पैसे टायमात येत होते. पण माहीत नाही हो काय झालं ते. आय थिंक 2022ला लॉकडाऊन संपलं, 21-22 मला आठवत नाही प्रॉपरली, बट काहीतरी झालं. आणि गेले 3 वर्ष मी त्या व्यक्तीला खूप त्रासामध्ये बघतोय. मला माहीत नाही म्हणजे बाकीच्या कोण कसं इनिशियली घेत आहे माहीत नाही मला, पण गेले 3 वर्ष मी खूप त्रासामध्ये बघतो त्या व्यक्तीला. आणि ज्या व्यक्तीने आपल्यासाठी एवढं सगळं काय केलं आहे, मग त्या व्यक्तीसाठी आपली पण काहीतरी जबाबदारी आहे की काहीतरी आपल्याकडनं आपण करावं. सो तेच माझं प्रोफेशनल फक्त फोटोग्राफी आहे. माझं काही मी पॉडकास्ट वगैरे करणार असं काही नाही. पॉडकास्टसाठी वेगळी माणसं बसतात वगैरे, माझं ते क्षेत्र नाही आहे. पण मला माझ्याकडे एक छोटंसं टॅलेंट आहे, मी व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी करतो. पण ते तुमच्यापर्यंत त्यांची व्यथा पोचवणं हे मला माझं कर्तव्य वाटलं. तर त्यासाठी आज सर आपल्याबरोबर आहेत. सो आपण सरांसोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं त्यांची व्यथा ऐकणार आहोत. सो आपण चला भेटूया सरांना. नमस्कार सर. नमस्कार. तुमची ओळख करून द्यायची काही गरज नाही, पण सर मला तेच आज व्हिडिओ ह्यासाठीच बनवायचं वाटलं की हे का झालं, म्हणजे जे झालं हे गेले 3 वर्ष तुम्ही जे आपण स्ट्रगल चाललं आहे हे का झालं, म्हणजे तो बॅड पॅच एवढा मोठा कसा आला, एवढं सगळं चाललं 15 वर्ष. सर्वप्रथम पंकज, तुला धन्यवाद. तू हा जो व्हिडिओ बनवायची डेअरिंग केलीस ही खूप मोठी गोष्ट आहे. जो माझ्या आयुष्यात बॅड पॅच आला त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये मी बॅड पॅच पण बघितला. तुला माहिती आहे, तू सगळ्यात साक्षी आहेस. त्या बॅड पॅचच्या वेळी जसे गुड पॅचच्या वेळी जसे लोक माझ्यासोबत फोटो काढायला धडपडत होते, बरोबर, त्या बॅड पॅचच्या वेळी मला टाळत होते. आणि ह्या बॅड पॅचमधनं जाताना आता कुठे आपली गाडी रुळावर येते आहे आणि रुळावर आणायचा आपण प्रयत्न करतो आहे. म्हणजे अजून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही आहे. म्हणजे डोक्यावर कोर्टाची केस आहे, डोक्यावर टांगती तलवार आहे. अशा सगळ्या गोष्टींमध्ये माझे नातेवाईक, माझ्या मित्रमंडळी माझ्यापासून लांब आहेत. अशा वेळी तू माझे व्हिडिओ घेऊन आणि तो लोकांपर्यंत पोचवण्याची जी डेअरिंग करतो आहेस त्याच्यासाठी तुला सॅल्यूट पहिले. दुसरी गोष्ट, बॅड पॅच जर म्हटलंस तर बॅड पॅच जगाच्या इतिहासात सर्वांच्या आयुष्यात आले. आणि हे बॅड पॅच येतात का, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे बॅड पॅच येतात एवढ्यासाठीच येतात की आपल्याला आपली माणसं दाखवून देतात. आपल्यासोबत कोण आहे, आपल्यासोबत कोण नाही आहे याची जाणीव करून देण्यासाठी येतात. आणि ती जाणीव मला करून दिली या बॅड पॅचमुळे. ही मला एकट्यालाच नाही करून दिली, माझ्यासोबत जुळलेल्या सगळ्यांना करून दिली. पण हा जो बॅड पॅच आला, अनेक जण बोलतात की ह्याने स्कीम काढल्या, 1 to 5 6 काढले, बूस्टर विथ सिक्सर काढले, ओल्ड इज गोल्ड काढले. परंतु हे स्कीम का काढल्या आणि कुणासाठी काढल्या, ह्या स्कीममधून मी किती पैसा माझ्या अकाउंटमध्ये गोळा केला हे तुझ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं खूप आवश्यक होतं. आणि तू ते काम करतो आहेस ना, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे तुझे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. का माहिती आहे, कारण हे उपकारच आहेत माझ्यासाठी. मला खूप वाटत होतं की डायरी लिहावी, कुठलं तरी पुस्तक लिहावं. परंतु मला असं नेहमी वाटायचं, अरे माझं पुस्तक वाचणार कोण. जी माणसं फोटो काढायला बाजूला बसत नाही आहेत, तर पुस्तक दूरची गोष्ट आहे. आणि आपला क्राऊड जास्तीत जास्त किती लोकांचा, 10 ते 20,000 लोकांचा. मग ह्या पुस्तकाला मागणी येणार कुठून.
परंतु ही माझी आतली घुसमट ही लोकांपर्यंत पोचणं पण तितकंच गरजेचं होतं. आज जेव्हा एखादी व्यक्ती शून्यातनं कुठली तरी गोष्ट करायला जाते, तर ती शून्य, हा जो शून्य एखाद्या माणसाच्या मागे उभा राहिला, एका आकड्याच्या मागे उभा राहिला, तर त्या व्यक्तीची किंमत वाढवते. आणि ते आपण गेल्या 13-14 वर्ष केलं. हे तू तर पाहिलंच असेल. बघितलंच आपण, बघितलंच, नक्कीच बघितलं. आपले षण्मुखानंदचे प्रोग्राम बघितलेस, आपल्या दुबई टूर बघितल्यास, टूर बघितला. अनेक काही गोष्टी म्हणजे ज्या व्यक्तींनी कधी स्वप्न पण बघितली नसतील. शंभूकानंद पूर्ण भरला होता. बसायला जागा नव्हती. आणि अशा व्यक्ती होत्या की ज्यांना महिन्याच्या 15 तारखेनंतर त्यांच्या पगार त्यांच्या खिशात राहत नव्हता. असे लोक लाखो रुपयाची बिलं बनवत होते, दारूचे, लग्नाच्या खर्चांचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे असे काही व्यक्ती होत्या की ऑफिसमधून पैसे घ्यायचे आणि संध्याकाळी तिथे बारमध्ये बसायचे. आणि त्या व्यक्ती स्वतः सेमिनारमध्ये, मीटिंगमध्ये सांगायचे की आमचा ब्रँडही चेंज झाला. कितीतरी मुलांनी आपल्या मुलांच्या शाळाही चेंज केल्या, इन्क्लूड मीही असेन. म्हणजे अशा काही गोष्टी या 13 ते 14 वर्षात घडल्या. लग्नामध्ये पिंप दारू वाटताना बघितली मी. म्हणजे ही उधळपट्टी अक्षरशः चालली होती गेल्या 13 ते 14 वर्षामध्ये. ते कोणामुळे, कशामुळे? आणि अशा व्यक्ती विचारतात पैसा गेला कुठे. आणि हा प्रश्न लोक विचारतात ते सोडून द्या. EOW, IO हे सगळ्या व्यक्ती विचारतात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही फोटोग्राफी करता, तुमच्या महिन्याला जे काही येतं, इन्कम येतं, त्या इन्कममध्ये जर तुमच्या आयुष्यात प्रशांत नांगणे नसता, तर तुमचा प्रवास कुठपर्यंत गेला असता? खूप खूप मागे राहिलो असतो. बरोबर. हो. अशा गोष्टी प्रशांत नांगणेमुळे. प्रशांत नांगणेचं एकट्याचं क्रेडिट नाही आहे. तुम्ही मगाशी जसं सांगितलं, कम टुगेदर ग्रो टुगेदर, ही टॅगलाईन मी 2008 पासून घेऊन मिरवत होते. बघितलं, कितीतरी लोक आपल्याशी जुडत गेले. आणि ही टॅगलाईन माझ्या ऑफिसच्या बाहेर लावलेली होती, कम टुगेदर ग्रो टुगेदर. जेव्हा मी सुरुवात केली शेअर मार्केटमध्ये, तेव्हा आपलं ऑफिस 7x10चं पण नव्हतं. PP चेंबरमध्ये छोटंसं, PP चेंबरच्या अगोदरचं ऑफिस होतं. ओके. आणि ॲज अ सब ब्रोकर म्हणून सुरुवात झाली आपली. आपल्याला 5% देण्यामध्ये, 3% देण्यामध्ये जराही इंटरेस्ट नव्हता. आपला इंटरेस्ट कशामध्ये होता? जे शेअर मार्केट कोणी मान्य करू दे अथवा नको करू दे, शेअर मार्केट हे मॅन्युप्युलेट केलेलं मार्केट आहे. ज्यावेळी मी मार्केटमध्ये जॉब करत होतो, एका रिंगमध्ये ट्रेडिंग होत होती. त्या ट्रेडिंगमध्ये ब्रोकर लोक एकत्र सिंडिकेट मिळून एखादी स्क्रिप्ट वाढवायचे आणि एखादी स्क्रिप्ट तोडायचे. नंतर TV, CNBC, जी बिझनेस वगैरे नवीन नवीन चॅनल आले मार्केटमध्ये, बिझनेस चॅनल आले. त्याच्यामधून ओढून टिप्स द्यायला लागले. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन नाही आहेत आणि त्याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही आहे. पण हीच गोष्ट जर मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं अमुक शेअर्स घ्या म्हणून, तर मला इमिजिएट वॉर्निंग येणार, इमिजिएट मला नोटीस येणार. ह्या गोष्टी आपण बघताय. कितीतरी फायनान्शियल इन्फ्लुएन्सर बंद करून टाकले गेले गेल्या 7 ते 8 वर्षात. हे सगळं का घडतंय? म्हणजे हे कोणासाठी तरी केलं जात आहे. एक ठराविक ब्रोकर लोकांसाठी, की म्हणजे सामान्य माणूस या मार्केटमध्ये येऊ नये किंवा सामान्य माणूस मार्केटमध्ये कमवू नये, हा माझा आरोप आहे. मी सामान्य माणसाने मार्केटमध्ये यावं म्हणून माझा सगळा खटाटोप आहे आणि खटाटोप होता. आता मी काय करत होतो वेगळं? मी जगापेक्षा वेगळं काही करत नव्हतो. मी फक्त एकच गोष्ट करत होतो, शेअर मार्केटचे ट्रेडिंगचे सेमिनार घेत होतो, डीमॅट अकाउंटचे सेमिनार घेत होतो. गल्लोगल्ली आपले सेमिनार चालले, तुम्ही बघितलं असेल. आपण स्वतःच शूट वगैरे करायचो. तर 2008 पासून जेव्हा ॲज अ सब ब्रोकर म्हणून सुरुवात झाली, तेव्हा SMC ग्लोबलची मी सब ब्रोकरशिप घेतली. पण ती SMC ग्लोबलची सब ब्रोकर घेण्यापूर्वी पहिली 15 ते 20 वर्ष मी जॉब केला वेगवेगळ्या ब्रोकरकडे. पण तेव्हा एकच अजून समजलं की हे मार्केट मराठी माणसासाठी नाही आहे. कारण शेअर मार्केटमध्ये शेअर्स घेतल्यानंतर
जे पेशन्स लागतात हां. ते आपल्या व्यक्तींकडे नाही आहेत. आपल्याला पी हळद आणि हो गोरी असा रिझल्ट हवा असतो. आणि मी हे का बोलतोय, कारण गेल्या 3 वर्षात ते अनुभवतोय. आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये सर्वांना इंटरेस्ट असतो, पण त्यांना जुगारासारखे पैसे इमिजिएट हवे असतात. तुम्ही पाहताय टी व्हीवर कंटिन्यू लॉटरीचे ॲडव्हर्टाईज येतात, हो. कंटिन्यू निर्णय जुगारी गेमचे ॲडव्हर्टाईज येतात. IPLच्या माध्यमातून काय बिटिंग होते, चालते, तुम्ही बघितलं असेल. बघितलं. त्याच्यावर कोणाचं रिस्ट्रिक्शन नाही आहे, त्याला कुठले कायदे नाही आहेत. आणि कायदे असले तरी ते काय होतं तुम्ही बघताय, खुलेआम ॲडव्हर्टाईज होते. आम्ही काय केलं, आम्ही शेअर मार्केटमध्ये अकाउंट खोलायला सांगायचो, पण अकाउंट खोलण्यासाठी कोणाला इंटरेस्ट नव्हता. पैसे येत होते. नाही, पैसे येत होते हे नंतर. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा अकाउंट खोलण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नव्हता. आम्ही घसा फोडून फोडून सांगायचो अकाउंट खोला, शेअर मार्केटमध्ये पैसे लावा. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या वस्तू वापरता बरोबर. त्या वस्तूचे तुम्ही शेअर्स घेतलेत आणि विसरून गेलात तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार आहेत. आता माझे कितीतरी सेमिनार, माझे कितीतरी व्हिडिओ त्याच्यावर आहेत, पण त्याच्यावर कधी फोकस केला नाही 3 वर्षामध्ये. जे माझे चौकशी करतायत त्या व्यक्तीने माझे व्हिडिओ खोलून बघावेत, माझ्या बँकेचे अकाउंट खोलून बघावेत, किती रिटर्न्स लोकांना गेले आणि किती माझ्या अकाउंटमध्ये घरही आले, माझ्या प्रॉपर्टी कशा काय लोकांनी हडप केल्या, हे लोकांनी बघणं गरजेचं आहे. एक स्पेशली EOW पासून IO पासून जे जे माझे इन्व्हेस्टिगेशन करतायत त्यांनी हे बघणं गरजेचं आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरोपी म्हणून बोललं जातं, त्या आरोपी त्याच्या घरच्यांना त्याचा पहिला त्रास होतो. माझ्या वडिलांना तुम्ही बघितलं असेल, जे 83 वयाची व्यक्ती आहे, ज्यांनी कधी कोणाकडे चाराने पण घेतले नसतील, त्या व्यक्तीला जर ऐकून घ्यावं लागत असेल की तुझ्या जिलान माझे पैसे घेतल्यान, मग किती वाईट वाटत असेल. आणि हे पैसे कोणासाठी घेतलेले, माझं घर चालवायला घेतलेले, रिटर्न देण्यासाठी. मी हे पैसे माझं घर चालवण्यासाठी घेतले नव्हते, बरोबर. किंवा मला पळून जाण्यासाठी घेतले नव्हते. आणि जर मला पळून जायचंच असतं तर 13 वर्षाचा कालावधी भरपूर होता. भरपूर असतं. येस. आणि दुसरी गोष्ट, मी ब्रोकर व्हायच्या भानगडीतच पडलो नसतो. कारण ब्रोकर झाल्यानंतर ते सेबीचे नियम, पुन्हा तो पैसा त्यांच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाणार, माझ्या अकाउंटमध्ये येणार नाही, हे सगळं माहिती असताना सुद्धा मी ब्रोकर होण्याच्या भानगडीत पडलो. का पडलो? कारण मला पळून जायचंच नव्हतं. मला ब्रोकर म्हणून माझा मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा होता. आणि हा झेंडा आपल्याच माणसाने उतरवला. आणि हा कोणासाठी उतरवला? या सिंडिकेटसाठी. आता त्याच्या बॅकएंडला काय होतं काय नाही ते मला माहीत नाही आहे, परंतु हा झेंडा उतरवला हे सगळ्यांच्या दुनियेसमोर आहे. आज माझ्यासारख्या माणसाने ब्रोकिंग लायसन मिळवणं ही खूप मोठी गोष्ट होती. येस. कारण ते ब्रोकिंग लायसन्ससाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात. झालं काय, माझ्या दुर्दैवाने त्यावेळी नेमकं लॉकडाऊन लागलं. आजपर्यंत ज्या मी काही स्कीम चालवत होतो त्या स्कीम मला बंद करायच्या होत्या. त्या स्कीम का चालवत होतो? कारण ज्या दिवशी आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणून ओपन करा ॲज अ सब ब्रोकर म्हणून ओरडत होतो, त्यावेळी लोक मला काय सांगायचे, पहिले 3 वर्ष मी सेमिनार घेतले, NSDL CDSLचे हेड चंद्रशेखर ठाकूर सर, टिळक सर, या सरांचे सेमिनार लावले गल्लोगल्ली स्वतःच्या खर्चाने. मी कधी स्पॉन्सरशिप घेतली नाही माझ्या मेन ब्रोकरकडून. आणि एवढं करूनसुद्धा त्या सेमिनारमध्ये आम्ही डीमॅट अकाउंटचे फॉर्म भरायला सांगायचो तर कोणाला इंटरेस्ट नव्हता. त्यांना इंटरेस्ट कशामध्ये होता? अमुक ठिकाणी 10% मिळत आहेत, अमुक ठिकाणी 5% मिळत आहेत. मग मी बोललो, बाबा मला अशी रिटर्न द्यायला नाही जमणार. मग माझ्या डोक्यामध्ये एक आली कल्पना की मला जे काही तुमच्यामुळे ब्रोकरेज मिळेल त्यातलं मी तुम्हाला अर्ध शेअर करेन. तुम्ही माझ्याकडे अकाउंट खोला, हे कंपल्सरी आहे. आणि त्यांना मी अकाउंट खोलायला लावलं. तरीसुद्धा काही वेळा 2,000 मिळायचे, त्यांना 3,000 मिळायचे, कारण ब्रोकरेज जसं होईल तसं मिळायचं. ट्रेडिंग नाही झालं तर ब्रोकरेज मिळणार नाही. मग त्यावेळी माझ्याकडे फक्त 100 एक क्लायंट झालेले. त्या 100 मधले काही क्लायंट, 50 एक क्लायंट ना, एका क्लायंटने माझ्या मेसेज टाकला, हे कुठे ब्रोकरेजचे रिटर्न वगैरे घेत आहे, अमुक ठिकाणी फिक्स रिटर्न मिळत आहेत, 10% रिटर्न मिळत आहेत. मग ते तिकडे घेऊन गेले त्यांना. मी त्यांची आता नावं वगैरे घेत नाही. आता माझ्याकडे 40-50 लोक राहिली
आज मला सांगा, जर हे 40-50 लोक राहिली आणि मला ऑफिसचं भाडं भरायचं आहे, माझं घर चालवायचं आहे, मला कुठे पळून जायचं नव्हतं, मला कुठे फसवायचं नव्हतं, मला काही स्कीम चालवायची नव्हती, मला काही करायचं नव्हतं, मग माझ्याकडे दुसरा पर्याय काय होता? मग मी काय केलं की तुम्हाला फिक्स 5% मिळतील, पण तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये नाही, तर तुमचे पैसे एका कोणका स्मार्ट नावाचं एक परिवार म्हणून एक अकाउंट असेल, तिथे आपण एक पोर्टफोलिओ बनवू आणि तो पोर्टफोलिओ असा असेल, आपण ॲव्हरेजिंगच्या पद्धतीने आपण ट्रेडिंग करू. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, जर तुम्ही आज 100 रुपयाचा शेअर्स घेतला आणि तो शेअर्स 50 रुपये खाली आला, तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये पुन्हा बाईंग करू आणि ज्या दिवशी तो वाढेल त्या दिवशी आपण तो विकू. म्हणजे असं ॲव्हरेज करता करता तो 10 रुपये जरी झाला तरी आपण ते 15 रुपयामध्ये विकू शकू. प्लस आपल्याला सोबत काय मिळणार? आपल्याला ब्रोकरेज मिळणार आहे. म्हणजे फंड एकत्र करून आपण त्याच्यामध्ये एकत्र जॉईंट, म्हणजे सहकारी उद्योगासारखा एकत्र शेती जॉईंट, म्हणजे बोलतात ना सहकारी शेती पद्धतीने, आपण सहकारीच्या माध्यमातून आपण एकत्र शेअर्स घेत होतो. आणि तिथे समजा जर आपला लॉस झाला, समजा लाखो रुपयाचा लॉस झाला, तर तिथे 1000 लोक असतील तर तो ₹1,00,000 गुणिले डिवाइडेड बाय 1000, तर मॅक्झिमम 100 रुपये लॉस एकाला बेअर करावं लागेल. बरोबर. एकट्या माणसाला जर लॉस असेल तर मोठा लॉस होतो आणि प्रॉफिट झालं तर सर्वांना डिवाइड होईल. हा ॲक्च्युअली फंडा होता आणि अशा पद्धतीने आपण त्यांना रिटर्न देत होतो. मग ते 5% असतील, 3% असतील, जे काय असतील ते, अशा पद्धतीने आपण सुरू केलं आणि ते खरोखर छानपैकी चालत होतं. आणि त्याच्यामध्ये आपण क्लासेस चालू केले. त्याच्यामध्ये आपण म्हणजे आपण कधीच कोणाला सांगितलं नाही की आपण कुठल्या आमच्या अकाउंटमध्ये पैसे टाका म्हणून. आपण नेहमी त्यांना सांगायचं तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन करा. बरोबर. ज्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये आपण पुल ऑफ फंडमध्ये अकाउंटमध्ये पैसे घेत होतो आणि त्यांना रिटर्न देत होतो. आणि कधीही आपली पेमेंटची डेट चुकली नाही. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण कधीही डब्बा ट्रेडिंगही केलं नाही. कधीही आपण मार्केट मॅन्युप्युलेट करायचाही प्रयत्न केला नाही. आपण ए ग्रुपमध्येच शेअर्स घेत होतो. म्हणजे लोकांचा पैसा सेफ राहावा म्हणून हा प्रयत्न होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी आपण 25 करोडचा माल 15 करोडमध्ये विकला, नाईलाज असतो, 15 करोडमध्ये जे शेअर्स विकले, आज त्याच शेअरचे भाव 4 पट 5 पट वाढलेले आहेत. आज मला सांगा, मला जर द्यायचेच नसते तो लॉकडाऊनमध्ये शेअर्स विकायच्या भानगडीत पडलो असतो का? ऑप्शन्स पण होते. बरोबर. आणि लॉकडाऊनमध्ये मी शटर बंद करून घरी बसून राहिलो असतो. मी आज लॉकडाऊन तुमच्या माध्यमातून सांगतो की लॉकडाऊन जर आलं नसतं तर आज आपल्याला हा प्रॉब्लेम आलाच नसता. NSEने आपल्याकडे फॉरेन्सिक ऑडिट केलं. NSEने आपल्याकडे अचानक ऑडिट केलं. कोणाकडे केलं? जो 1 वर्ष पण रांगायला पण शिकला नाही अशा ब्रोकरकडे अचानक विजिट दिली. का दिली? कारण आम्ही फिक्स रिटर्न देतो आहे असं त्यांच्यापर्यंत पोचलं. आता मला सांगा, हे मी फिक्स रिटर्न देत होतो, पण हे फिक्स रिटर्न मी निर्दोषत्व सिद्ध करणार नाही आहे. मी फक्त एवढंच सांगतो आहे, ह्या फिक्स रिटर्न मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी देत नव्हतो. त्यात माझा कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचाही स्वार्थ नव्हता. त्याच्यासाठी बँकेचे अकाउंट्स, त्याच्यासाठी माझा आतापर्यंतचा इतिहास, त्याच्यासाठी माझ्या आतापर्यंतचे 13 वर्षाचे रिटर्न्स, हेच फिगर काफी आहेत. मला वेगळी छाती फाडून दाखवायची गरज नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांना माझ्या ऑफिसमध्ये काय मिळालं? डेली शॉपच्या रशीट्स मिळाल्या. आणि त्या रशीट्स कुठल्या होत्या? डेली शॉपच्या रशीट्स म्हणजे काय होतं? जिथे आपण दुकानाचे सामान देत होतो लोकांना, 10,000 रुपये भरले की महिन्याला 1,000 रुपयाचं सामान तुम्ही 12 महिने घेऊ शकता. त्या रशीटचं त्यांनी कॅल्क्युलेशन करून 148 CRचा आरोप केला माझ्यावर. आणि तो आरोप त्यांनी FIRमध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा कळस, ज्या 52 लोकांनी माझ्यावर आरोप केले त्यातल्या अर्ध्या लोकांना पैसे डबल टिबल चौपट मिळालेले आहेत. त्यांची मुद्दल पूर्णपणे वसूल झालेली आहे. तरीसुद्धा त्यांनी आरोप काय केले? 2000 करोडचा घोटाळा. आणि हे करण्यासाठी त्यांनी मदत कोणाची घेतली? एका XYZ पार्टीची. त्या पार्टीचं मला नाव घेण्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही पक्ष असू दे, जर तुम्हाला मराठी माणसासाठी जर काय करता येत नसेल, व्यवसाय उभे करता येत नसतील, उद्योग उभे करता येत नसतील, तर कृपा करून चाललेले व्यवसाय उद्योग बंद तरी पाडू नका. पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या, आज आपला बेस हा प्रामाणिकपणावर होता.
आणि हा प्रामाणिकपणा तुम्हाला आयुष्यात कुठे शोधून सापडणार नाही, इतका प्रामाणिकपणा आपल्याकडे होता. आपल्याकडे एखाद्या क्लायंटच्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा पैसे गेले तर तो क्लायंट समोरनं सांगत होता. हे जगाच्या इतिहासात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. आणि ती गोष्ट आपण बंद पाडली. आणि ही बंद पाडली नाही, आयुष्यातल्या सर्व या लोकांचे, हजारो लोकांची स्वप्न भंग पाडली. आज मला सांगा पंकज सर, लोकांकडे ऑप्शन काय आहे? काहीच नाही. आम्ही बघतोय 3 वर्ष आम्ही भोगतोय. आज आपण बोलतो लोकांनी क्रिप्टो करू नये, लोकांनी फॉरेक्स करू नये, लोकांनी पॉन्जी स्कीममध्ये जाऊ नये. चला, मान्य केलं, कुठेही जाऊ नये. मग काय करावं? त्यांनी जुगार खेळावा, त्यांनी रेसकोर्सवर पैसे लावावे, त्यांनी लॉटरीवर पैसे लावावे, त्यांनी IPLवर पैसे लावावे. काय करावं त्यांनी? तुमच्याकडे उद्योग आहेत, तुमच्याकडे व्यवसाय आहेत, तुमच्याकडे म्युच्युअल फंडमधनं रिटर्न्स आहेत, तुमच्याकडे शेअर मार्केटमधून रिटर्न्स आहेत, तुमच्याकडे तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन चालू केलं आहे. ते कोणासाठी चालू केलं आहे? त्या फ्युचर अँड ऑप्शनमध्ये किती टक्के लोकांचे लॉस होत आहेत? 95% लोकांचे लॉस होत आहेत. हा सेबीचा रिपोर्ट आहे. तरीसुद्धा तुम्ही फक्त खाली टॅगलाईन टाकता का, हे लागता की मार्केट रिस्क, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तुमचं काम झालं. हे कोणासाठी आहे? शेअर मार्केट, जर तुम्हाला वाटतं शेअर मार्केटमध्ये सामान्य माणूस यावा, तुमचा रोल काय? उलट आपण तर 5% देत होतात. तुमचा रोल काय? आम्ही 5% रिटर्न नाही, 5% रिटर्न ही नंतरची गोष्ट आहे. पण पहिली गोष्ट, आम्ही प्रिन्सिपल अमाऊंटची श्युरिटी देतो. असं कुठलाच ब्रोकरांनी देत नाही. आणि हे इलिगल ठरवलं गेलं. का ठरवलं इलिगल? असं कसं तुम्ही येऊ शकता? पहिली गोष्ट, मी कुठली चुकीची गोष्ट करत नव्हतो. जर पहिली गोष्ट मी ही जी गोष्ट करत होतो, फिक्स रिटर्न किंवा प्रिन्सिपल अमाऊंटची श्युरिटी, हे मी का करत होतो? की मार्केटमध्ये सामान्य माणूस यावा. त्याच्या अकाउंटमध्ये जर त्याने माझ्या रिसर्चवर जर त्याने काही शेअर्स घेतला तर माझी जबाबदारी आहे की नाही आहे? नाहीतर मी ज्योतिषी लोकांसारखं मी भविष्य सांगणार, वास्तूचा दोष दाखवणार, आणि त्याच्यामध्ये काही जर झालं तोडफोड करायला लावणार, आणि त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं आणि त्याच्यामध्ये काही बदल नाही झाला तर माझी जबाबदारी नाही, मी हातवरती गेले. असं तर मी करत नव्हतो ना. मी काय सांगत होतो, माझ्या जर टिप्सवर तुम्ही जर घेताय तर ती माझी जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये जर तुमचा जर लॉस झाला आणि तुमची प्रिन्सिपल अमाऊंट 1 लाखाचे 40,000 झाले, 60,000 झाले, तर तुम्हाला अकाउंट बंद करताना तुमची अमाऊंट पूर्ण मिळणार. मी हे का करू शकत होतो? कारण मी त्यांच्या अकाउंटवर एक्स्ट्रा पैसे घेत होतो. जर त्यांनी 1 लाख रुपये टाकले तर 1,05,000 रुपये मी घेत होतो. आणि ते 5,000 एक कशासाठी काम करतो? इन्शुरन्सचा प्रीमियमसारखं काम करत होतं. म्हणजे जर हजारो लोकांनी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केली, हजारो लोकांनी माझ्याकडे अकाउंट ओपन केलं आणि ते हजारो लोकांनी 5,000 रुपये दिलेत, तर एका टायमाला ते 1000 लोकांचा लॉस होणार नाही आहे. बरोबर? तर आज तुम्ही अकाउंट खोललं आहे, दुसऱ्याने दुसऱ्या दिवशी अकाउंट खोललं आहे, तुम्ही 100 रुपयाला घेतला आहे, त्याने 40 रुपयाला घेतला आहे, एखाद्याने 120ला घेतला आहे. ज्याचा लॉस होईल, ज्याला अकाउंट बंद करावं वाटेल, त्या दिवशी त्या 5,000च्या पूलमधून आपण त्याला पैसे देऊ त्याचे परत. ओके. त्याची प्रिन्सिपल अमाऊंट आम्ही त्याला परत देणार होतो. त्याच्यामुळे काय झालं असतं, जास्तीत जास्त अकाउंट ओपन झाले असते. आज आपण झिरो ब्रोकरेज वगैरे हे जे काही प्रकार करतो तसा प्रकार आपण करत नव्हतो. आणि आपण त्यांचं अकाउंट खोलत होतो आणि त्यांना ट्रेडिंगमध्ये अकाउंट खोलण्यामध्ये प्रवृत्त करत होतो. आणि त्याच्यामध्ये GSTच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडेच पैसे जमा होणार होते. बरोबर? आज माझं जर GSTचा रिपोर्ट काढला, मी ज्यावेळी बॅड पॅचमधला, तर मी GST रिटर्न किती फाईल केलं ते बघा, IT रिटर्न किती फाईल केलं ते बघा. मग तुम्हाला समजेल. माझे बँकेकडनं मी लोन घेऊन पळून जाणारा प्रकार केला नव्हता. आणि लोकांनी माझ्याकडे जे पैसे टाकले, लोकांनी माझ्याकडे जी इन्व्हेस्टमेंट केली, त्यात कोणालाही कसलाही फोर्स नव्हता. त्यांना मी हे सांगायचं, 1% डाऊट्स असेल तरी इन्व्हेस्टमेंट करू नका. हे तुम्हाला माहिती आहे. येस. आपला सेमिनार जेव्हा व्हायचा तेव्हा आपण त्यांना प्रश्नोत्तर विचारायला अलाव करत होतो. आम्ही कधी सांगितलं नाही की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका. बरोबर. दुसरी गोष्ट, जो बॅड पॅच लागला, आज मला सांगा, लॉकडाऊनमध्ये आपलं पेआउट गेलं, तुम्हाला माहिती आहे. येस येस. त्या लॉकडाऊन नंतर पेआउट दिल्यानंतर साहजिकच माझ्याकडे मोठा खड्डा पडला. माझ्याकडे इन्कमिंग बंद झालं, माझ्याकडे NSEची ऑडिट झालं, NSEने टर्मिनल बंद करायला लावले, माझ्याकडे इन्कम जनरेट होत नव्हतं. पैसा देणार कुठून? रिटर्न देणार कुठून? आणि त्यात 3 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष रिटर्न घेतलेली लोक पैसे मागायला उभे राहिले. आणि आपला इतिहास काय होता 13 वर्षाचा? 3 वर्ष घेऊ दे, 4 वर्ष घेऊ दे, 5 वर्ष घेऊ दे किंवा 10 वर्ष घेऊ दे, तू पैसे घ्या आणि निघून जा. हा आपला ॲटिट्यूड होता. आणि आपण ह्याच पद्धतीने वागलो आतापर्यंत. आपल्याला कधी कोणाचं नुकसान करायचंच नव्हतं. असं असताना जर एखाद्या माणसाला जर
EOW नोटीस पाठवते आहे. आणि तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट, पॉझिटिव्ह लोक सांगायला जात होते की त्या सरांमुळे आमचं अमुक झालं तमुक झालं. त्यांना उभं राहायला देत नव्हते, त्यांना भेटायला अलाव नव्हतं. म्हणजे जी लोक पॉझिटिव्ह सांगायला येत होते त्यांना अलाव नव्हतं. आणि निगेटिव्ह लोकांना बोलून फोनवरनं बोलून घेत होते. आज जे 52 लोक किंवा 250 लोक जे काही गेलेत तिकडे, त्यातल्या अर्ध्या लोकांना कशासाठी गेलो ते पण माहीत नाही आहे. आणि हे सगळं कशासाठी? म्हणजे प्रशांत नांगणेला संपवण्यासाठी किंवा प्रशांत नांगणेचं दुकान बंद करण्यासाठी. पण याच्यात काय निष्पन्न झालं? सामान्य माणूस बर्बाद झाला. प्रशांत नांगणे नाही संपला, प्रशांत नांगणेसोबत अजून हजारो लोक संपली. त्यांचं आशेचं किरण संपलं. आज खूप दिवसांनी मला बोलायला मिळालं म्हणून मी बोलतोय. आणि असे अनेक, असं नाही आहे की प्रामाणिकपणाबद्दल मी मगाशी बोललो. तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी माझ्या इन्क्वायरी चालू झाली तोपर्यंत सर त्या डिपार्टमेंटच्या पासूनची सगळी माणसं किंवा जे व्यक्ती मला भेटले, सर तुम्ही पुन्हा उभे राहा, सर तुम्ही पुन्हा उभे राहा, हे सांगतायत. का? कशासाठी? कारण त्यांना माहिती आहे मला इच्छा नव्हती पुन्हा उभं राहण्याची. मी प्रामाणिकपणाने सांगतो, ज्या दिवशी मी बाहेर पडलो, पहिल्यांदा आतमध्ये गेलो, हेच माझ्यासाठी खूप मोठी वाईट गोष्ट होती. आणि आपण मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर आपण देवाला पूजतो, देवासमोर नवस करतो, बरोबर. पण ते नवस केल्यानंतर आपण देवाला सांगतो मी तुला अमुक देईन तमुक देईन, बरोबर. आणि हे अमुक देईन तमुक देईन म्हणजे आपण देवाला भ्रष्ट करतो इनडायरेक्टली. आणि देवाकडनं अपेक्षा करतो की मी 100 रुपये तुला देईन, 200 रुपये देईन, 1000 रुपये देईन आणि माझं काम कर. आणि खरोखर त्या देवाने जर मागायला उभा राहिला तर आपण देवाकडे जाऊ का? तुम्हाला माहिती आहे भ्रष्टाचार कुठपर्यंत फोफावलाय. आज ही भ्रष्टाचाराची कीड मी गेल्या 3 वर्षात अनुभवतोय. सर तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तुम्हाला एवढा खर्च आहे, तुम्हाला अमुक वकील पाहिजे, तुम्हाला एवढा खर्च आहे, तुम्हाला हे करायचं आहे तर एवढा खर्च आहे. मी आणणार कुठून होतो? माझे बँकेचे अकाउंट फ्रीज, माझी फॅमिली माझ्यासोबत नाही आहे, माझे मित्रमंडळी माझे नातेवाईक माझ्यापासून लांब पळत आहेत. कुठून देणार होतो? कसा देणार होतो? कसा बाहेर पडणार होतो? आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो, मी ज्या दिवशी आतमध्ये होतो त्या दिवशी तर मी अशाच सगळ्या सोडल्या होत्या. कारण माझी बायको आणि माझ्या 2 मुली काय करणार होत्या? कोणाकडे जाणार होत्या? आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट, तिच्यावरही आरोप लावले. वाईफवरती, माझ्या मिसेसवर, पल्लवी अंगणेवर आरोप लावले. का? की ती माझी पार्टनर होती म्हणून. आज मला सांगा, तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो, मी स्कीम चालवली, मी जग जाहीर आहे, बरोबर. मी कुठे लपून राहिलो नाही. माझ्या व्हिडिओ पण भरपूर व्हायरल झाले. त्या कुठल्या स्कीममध्ये माझी बायको होती का हो? कधीच नाही, कधीच नाही. माझ्या शूट करायचं आम्हाला, माझ्या ऑफिसमध्ये ट्रेडिंग करायची, फक्त तिचा ट्रेडिंग पुरता रोल होता. आणि ती पण कधीतरी ट्रेडिंगला यायची. ती क्लासेस चालवायची, ते क्लासेस पुरते असायचे. का तिला इन्व्हॉल्व केलं? का? पण ती 50% पार्टनर आहे म्हणून. आता मला सांगा, जर ती 50% पार्टनर आहे, उद्या सकाळी एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मोठ्या नेत्याने किंवा कुठल्या तरी व्यक्तीने भ्रष्टाचार केला, मग त्याच्या बायकोला पण त्याच्यात इन्व्हॉल्व करणार का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर त्या मिसेसला का? तुम्ही तिला ॲक्च्युली संरक्षण द्यायला पाहिजे. आज मी कोर्टामध्ये जाताना मला जो का प्रॉब्लेम झाला, 2 लोक अंगावर आले, मी गावी गेलो तेव्हा माझ्या एक माणूस अंगावर आला. मग ह्यावेळी काय आहे? माझं प्रोटेक्शन कुठे आहे? माझ्या फॅमिलीचं प्रोटेक्शन कुठे आहे? आणि हे मी काय अतिरेकी होतो का? मी गुंड होतो का? मी लोकांकडे पैसे घरामध्ये जाऊन मागितले का? तुमच्या घरी आलेलो? तुमच्या घरी कधी आलेलो पैसे मागण्यासाठी? माझे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह घरी आलेले? अजिबात नाही. लोक समोरूनच येऊन, लोक समोरून येत होते. नाशिकपासून, कोल्हापूरपासून, जेथून येत होते, दुबईपासूनची लोक इथे येत होती. काय येत होती? काय शोधत होती? प्रामाणिकपणा. नुसते रिटर्न नाही, प्रामाणिकपणा. आज जगाच्या पाठीवर अनेकांकडे पैसा पडलाय, पण त्यांना तो पैसा सांभाळणारा, वाढवणारी नंतरची गोष्ट आहे.
सांभाळणारा माणूस नाही भेटत आहे. आणि ती सांभाळणारी व्यक्ती म्हणून प्रशांत नांगणे होती. आज जर मी एखाद्या मित्राकडे ₹1,00,000 दिले, तुम्हाला खात्री आहे काय होते ₹1,00,000 तुम्हाला परत मिळतील? अजिबात नाही आजच्या मिळतील? तारखेला. आज त्या ₹1,00,000 रेग्युलर रिटर्न 13 वर्ष 14 वर्ष मिळत होते. म्हणून लोक आपल्याकडे पैसे ठेवत होते. तुम्ही बघितलं असेल. बघितलं आपण. आई वडील, म्हातारे कोतारी माणसं ज्यांचं वय झालं आहे, ती माणसं घरात पैसे ठेवायला बघत नव्हते, पण आमच्याकडे पैसे आणून ठेवत होते. का? एक फिक्स सेफ्टी पण होती, plus एक सुरक्षितता fix. होती आणि प्रामाणिकपणावर विश्वास होता. मी मुद्दाम प्रामाणिकपणा हा शब्द का वापरतोय आणि मुद्दाम ते देवाचा शब्द का वापरला, की आज कुठलंही जरी काम करायला गेलात तर तुम्हाला त्या कामामध्ये 30% 40% मागितले जातात. जे आपले जनसेवक म्हणून मानले जातो आपण, जे आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला त्यांना उभे करतो, ते 30% 40% डिमांड करतात. आज मी लोकांना एवढे म्हणजे मी दिले का? कारण माझं ते स्किल होतं किंवा आपण ते एकत्र होतो म्हणून. मी कधी मागितले का हो मला एवढे रिटर्न पाहिजेत म्हणून? मी तुम्हाला 100चे ₹170 करून दिले, मला 30% द्या म्हणून. कधी मागितले का? कधीच नाही, कधीच नाही. मी फक्त वर्षाला 5% चार्जेस का घेत होतो, म्हणजे ₹5 का घेत होतो, की माझं ऑफिस चालावं, माझं घर चालावं, माझं ऑफिसची सॅलरी चालावी, याच्यासाठी घेत होतो. आता ह्यात माझं काय चुकलं? अजिबात नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही व्हिडिओ बनवता म्हणून मुद्दाम सांगतोय, माझा स्टाफ खूप चांगला होता. माझ्या स्टाफवर पण भरपूर आरोप झाले का स्टाफने ह्यांना गुंडाळून टाकलं, स्टाफमुळे ह्यांना प्रॉब्लेम आले. ओके. परंतु मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या स्टाफसारखा स्टाफच भेटणार नाही. आज त्यांच्या पुढ्यात करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन होते ते, पण ते ₹1 पण इकडचं तिकडे करत नव्हते. ही सर्वात माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तो कुठलाही क्वालिफाईड नव्हता, चांगला MBA फायनान्स वगैरे असे प्रकार नव्हते. आज माझा प्रॉब्लेम काय आला? माझा प्रॉब्लेम हा आला की माझ्याकडे हायली क्वालिफाईड माणूस नव्हता, कॉम्प्लायन्स सांभाळणारा चांगला माणूस नव्हता, म्हणून ॲज अ ब्रोकर म्हणून मला प्रॉब्लेम आला. दुसरी गोष्ट, तो प्रॉब्लेम तर आलाच, पण त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढण्यासाठी ज्या व्यक्ती आल्या त्यांनी फक्त प्रशांत नांगणेला लुटायचं काम केलं. देव माणसं म्हणून बनून आले, मी तुला मदत करतो म्हणून आले, त्यांनी माझ्या प्रॉपर्ट्या हडप केल्या. या अशा काही अनेक गोष्टी घडल्या. म्हणजे आपण रामतेरी गंगा मैली बघितलं असेल, बरोबर ना? बरोबर. तर ती गंगा मैली कशी झाली ते माझ्याकडे बघून तुम्हाला समजेल. म्हणजे जो तो आला, तो सहानुभूती दाखवायला म्हणून आला आणि तो मला लुटून गेला. सांगू शकता नक्की काय इन्सिडेंट झाला? म्हणजे आज एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर भरपूर आहे ते उदाहरणं. तुम्ही बघितलं असेल ऑफिसमध्ये कसे तमाशे होत होते. खूप सारे पक्षांची लोक येऊन मारहाण वगैरे सगळं, शिव्यागाळी वगैरे. आणि त्यात पण सुद्धा सांगतो तुम्हाला, एका साईडला शिव्यागाळी होत होते आणि एका साईडला इन्व्हेस्टमेंटसाठी लाईन लागलेली. हे जगाच्या पाठीवर कुठे बघायला मिळेल? अजिबात नाही. जर प्रशांत नांगणे चुकीचं असेल तर 100% लोक विरोधात असतील, बरोबर. 90% लोक आपल्या सोबत आहेत. आपण जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा एवढे चेक्स, कमीत कमी 500 ते 1000 चेक असतील, आपण ते डिपॉझिट न करता त्याच्यात परत झाले, म्हणजे तसेच पडून राहिले. का? कारण तेवढ्या लोकांचा विश्वास होता. आज आपण पुन्हा उभे का राहू शकलो? तर ट्रस्टमुळे परत आपण उभे राहू शकतो. बरोबर ना? आज जर मी पॉन्जी स्कीम चालवणारा व्यक्ती असतो आणि मी जर फसवणारा व्यक्ती असतो, आज मला लोकांनी साथ दिली असती. 7 लोकांनी सुरुवात केली, त्या 7 लोकांचे पहिल्यांदा मी आभार मानतो या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. ते 7 लोक माझ्यातली एकाही रक्ताचा नाही आहे, म्हणून या 7 लोकांमुळे आपण 2000 लोकांपर्यंत पोहोचलो. म्हणजे आता परत 2000 माणसं परत पुन्हा जॉईन झाली आणि आज आपण स्कीम नाही चालवत आहोत, आपण एक दुकान टाकलं आहे इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचरचं. हां, तेच आम्ही ऐकलंय, रोगिन नावाचं काही. हां, काय आहे काय नक्की ते? त्याच्याबद्दल सांगतोच मी, परंतु माझा हा इतिहास आधी हा प्रवास आधी पूर्ण होते. ओके. तर त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा लोक भांडुपला यायची, जो तमाशा व्हायचा, तेव्हा एका साईडला ट्रेडिंग करायचो, एका साईडला इन्व्हेस्टर यायचे आणि ती 4 ते 5 माणसं, माझ्या स्टाफमधली 5 ते 6 माणसं त्या 50-50 100-100 लोकांना कसं हँडल करणार होतं, कशी सर्व्हिस देणार होतं. तरीसुद्धा ती 5 माणसं ढालीसारखी, 5 ते 6 स्टाफ माझ्यासाठी ढालीसारखे उभे राहिले. आज आपण ज्या आंबेकर, ज्याने काही चुकीच्या गोष्टी केल्या आपण ऐकतोय, पण त्या माणसाने पण त्यावेळी ढालसारखी माझ्यासाठी मदत केली. म्हणजे अशा अनेक व्यक्ती आहेत. त्याने त्याचा गैरफायदा घेतला वगैरे, त्या नंतरच्या गोष्टी आहेत. कारण कसं असतं, तळं राखी तो पाणी चाकी. त्याने तळं राखलं, पण आपल्याकडचं तळं नाही घेऊन गेला. त्याने त्या माणसाला नवीन नवीन स्कीम सांगितल्या आणि दुसरीकडे घेऊन गेला.
ओके. पण त्या माणसांना समजायला पाहिजे होतं की आपण दुसरीकडे जायचं की नाही. जायचं. बरोबर. का प्रशांत नांगणे काय कायमचा आतमध्ये गेला नव्हता आणि प्रशांत नांगणे काही चुकीचं करत नव्हता. त्यामुळे प्रशांत नांगणे पुन्हा येणारच होता. आलंच बरोबर. पण तुम्हाला खरं सांगतो मी, ज्या दिवशी हे आतमध्ये तमाशा होत होते, ऑफिसमध्ये तमाशा होत होते, त्या तमाशाच्या वेळी त्यांना कोल्ह्यांकडे जायची गरज नव्हती. 2 माकडांची गोष्ट माहिती आहे. त्या माकडांना काय बोलतात त्याला, मस्का पाहिजे असतो, ते अर्धा अर्धा वाटून घ्यायचा असतो तराजूमध्ये. तसा त्या कोल्ह्यांनी फायदा घेतला. मग ते कोल्हे सगळे प्रकारचे असतील, पक्षाचे असतील किंवा आपल्याकडे वकीलच्या माध्यमातून आले असतील किंवा आपल्याला मित्र म्हणून आले असतील किंवा सरकारी अधिकारी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे असतील. मी त्यांची आता नावं घेण्याचा अर्थ नाही आहे. आपण त्यांना तर सुधरवू शकत नाही, पण आपल्याला समजायला पाहिजे कोणाला पैसे द्यायला पाहिजेत, कोणाकडे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन, तुम्ही जग फिरा, काही करा, प्रशांत नांगणेसारखं नाणं तुम्हाला खणखणीत कुठे भेटणार नाही आज. आणि मला ह्या सगळ्या प्रसंगामध्ये देवमाणसं पण भरपूर भेटली, खूप देवमाणसं भेटली. नाही तर मला आतमधला 4 महिन्याचा प्रवाससुद्धा 40 वर्षासारखा वाटला असता. हा, जेलमधलं काही सांगू शकता जेव्हा? जेलमधलं तर भरपूर आहे सांगण्यासारखं. जेलमध्ये जेव्हा मी आतमध्ये गेलो, भांडूपला लहानाचा मोठा झालो, 10x10 खोलीत आपलं सगळं आयुष्य गेलं. तिथली लोकल शाळा आणि त्या शाळेमधनं शिक्षण 10वीपर्यंत, त्याच्यानंतर नाईट कॉलेज, ITI वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. भांडूप असा एरिया सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे. रोजच्या मारामाऱ्या, लफडी सगळी काही व्हायची. आम्ही जेव्हा अभ्यास करायला गॅलरीमध्ये बसायचो, तलवारे घेऊन लोक जायची. अशा प्रकार तिथे होता. अशा वेळीसुद्धा ना कधी गुटखा, ना कधी दारू, ना कधी तंबाखू, ना कधी पत्त्याचा नाद, पण कधी पोलीस स्टेशन. एकदाच फक्त ते फटाक्याच्या धंद्यावरनं मला फक्त पोलीस स्टेशनला जावं लागलं. ते पण तक्रार करायला जावं लागलं, कारण फटाके वाजवण्यासाठी तिथे जागा नव्हती. आणि फटाके वाजल्यामुळे त्या एका माणसाने म्हणजे आरडाओरडा केला आणि त्याच्यामुळे त्या भांडणं, मारामारी हे जे प्रकार झाले. आणि त्यावेळी फक्त एकदाच फक्त पोलीस स्टेशन बघावं लागलं. त्याच्यानंतर मला वाटत नाही आयुष्यामध्ये कधी पोलीस स्टेशनला जावं लागलं या प्रसंगाच्या अगोदर. तर त्यात मला ही डायरेक्ट आर्थर रोडसारखी जेल अर्थरुल्ल तो होता आज. म्हणजे मला डायरेक्ट अशा ठिकाणी टाकलं गेलं की आजूबाजूला सगळे गरदुल्ले, आजूबाजूला मोठे मोठे आरोपी, पॉस्कोचे आरोपी, चोरीचे आरोपी, दरोडेखोर किंवा जे काय असतील ते. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेन, मला खरंच आतमध्ये चांगली माणसं भेटली. म्हणजे देव माणसं भेटली असतं म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये मी स्पेशली एक विनोद अण्णा आणि राजकुमार, या दोघांची नावं घेऊ शकते. ॲडव्होकेट राजकुमार सरांनी प्रत्येक वेळी मला, मी जेव्हा डिमॉरलाइज झाला, म्हणजे रडण्यासारखी परिस्थिती असायची, त्यावेळी तो माझ्या खांद्यावर हात टाकून, नाही तू पुन्हा उभं राहायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं, पहिला 1.5 महिना माझ्या रडण्यातच गेला. आणि त्यातलं जे खाणं असतं, जेवण असतं, ते आपण आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याला पण देत नाही, अशा प्रकारचं ते खाणं असतं. आणि ते सुदैवाने माझ्या महिन्यानंतर जेलर चेंज झाल्यानंतर त्याच्यात क्वालिटी थोडी चेंज झाली. आणि त्यातल्या त्यात मग मी खायला प्यायला लागलो. मग त्याच्यात पुन्हा स्किनचे आजार, मग तिथली औषधं, त्या औषधांना काय अर्थच नव्हता. त्याच्यात आजूबाजूला चरस गांजा, त्याच्यात पुन्हा एका जेंट्सवर रेप झाला. हे असे अनेक प्रसंग बघता बघता 3 महिने कधी गेले समजलंच नाही. आणि 4थ्या महिन्यामध्ये गणपतीचा सीझन होता. जसा गणपती बसवलेला होता, प्रत्येक बॅरेक्समध्ये गणपती बसवला जातो. तर त्या बॅरेकमध्ये गणपती जेव्हा बसवत होते, तेव्हा मी बोललो, काय गणपतीची मूर्ती आणणार का? बरोबरच्यांना विचारत होतो. नाही, मूर्ती नाही आणत, इथे फोटो लावतात, फोटो पुसतात, लालबागच्या गणपतीचा फोटो पुसतात. बोलो फोटो कशाला? माझ्याकडे माझ्या शॉपमध्ये मूर्त्या आहेत भरपूर, आपण देऊया. मग तो बरोबरचा माणूस मला बोलतो, तुझ्याकडे भरपूर पैसा झाला वाटतं, हां, जा जाऊन सांग जा जेलरला, मी मूर्त्या देतो म्हणून. काय करतो बघ. बोला, अरे माझी इच्छा होती गणपतीची मूर्ती पुजायची, तू जेलमध्ये, लक्षात आहे का? हे आमच्यामधला संवाद. दुसऱ्या दिवशी
जिथे वर्षानुवर्ष फक्त फोटो पूजला जात होता त्या ठिकाणी पहिल्यांदाच गणपतीची मूर्ती आणली गेली आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि तिथे जे डेकोरेशन केलं होतं, आमच्या बॅरेकमध्ये मंगळयानवरची विजिट हे डेकोरेशन केलं होतं आणि इतकं डेकोरेशन छान केलं होतं, म्हणजे कुठलीही कैची, कुठली सुई, कुठलाही दोरा न वापरता तिथलं जे डेकोरेशन होतं ते फुट्टा, टाकाऊ वस्तू याच्यापासून बनवलं जातं आणि अशामधून ते डेकोरेशन केलं होतं. ते सगळं का सांगतोय तुम्हाला, त्या गणपतीच्या डेकोरेशनच्या वेळी शेवटचे 3 दिवस असताना रोजच्या आरत्या व्हायच्या, सकाळ संध्याकाळ आरत्या व्हायच्या. हिंदू मुसलमान एकत्र बसून आरत्या करतात. तर तिथे ज्या आरत्या होत्या त्या, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगतो, फिरोज बगदादी, हिंदू मुसलमान बोललो म्हणून मी सांगतो, फिरोज बगदादी म्हणून एक मॉमेडियन व्यक्ती होती, ती पण मला म्हणजे मोटिवेट करायची, काही होणार नाही प्रशांत, तू पुन्हा उभं राहणार. म्हणजे अशा काही व्यक्ती मला भेटल्या म्हणून मी तिथून जिवंतपणे बाहेर पडू शकलो. माझ्या समोर म्हणजे एक माणूस एक मुलगा एक्सपायर्ड झाला. त्या 4 महिन्यामध्ये मी एवढ्या गोष्टी बघितल्या. तर वर्षानुवर्षे जे जेल भोगत आहेत त्यांनी किती बघितले असतील. तर त्या शेवटचे 4 दिवस असताना जो गणपती बाप्पा बसला होता, माझ्या बाजूला वकील बसले होते, राजकुमार सर. त्यांना बोललो, सर मी सुटणार आहे उद्या, मला गुड न्यूज मिळणार आहे. कसं बोलतोस तू? बोलतो मी सांगतो ना. बोले ते फुल पडलं. मी गणपतीशी संवाद साधत होतो मनातल्या मनात तुमच्याशी बोलता बोलता, आणि ते फुल पडलं. तर मला फुल कॉन्फिडन्स आहे, मी उद्या सुटणार आहे, मला गुड न्यूज मिळणार आहे काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर मला बेल झाली म्हणून न्यूज आली माझ्या बहिणीच्या माध्यमातून. तर त्यांना बोललो, बघितलं बरं तुला गणपती लवकर पावला. तर बोललो नाही सर, आम्ही देवाची पूजा लहानपणापासून जन्माला आल्यापासून करतो आहे. कारण आमचं घर, गावचं घर म्हणा किंवा घरचे आईवडील म्हणा, किंवा आम्ही म्हणजे धार्मिकच आहोत. लहानपणापासूनच आम्ही पूजा केल्याशिवाय पुढे गोष्टी काही करतच नाही. आम्हाला तासनतास पूजा करायला बसायची गरज नाही आहे. तर बोलतात खरंच ग्रेट. म्हणजे आम्हाला देव पावत नाही. बोलत तुम्ही देवाला आता हाक मारताय, मी देवाला लहानपणापासून हाक मारतोय. त्यामुळे मला देवाचे प्रत्येक वेळी रिझल्ट मिळाले. आणि खरोखर देवाचे रिझल्ट मिळाले हे का सांगतोय, जेव्हा माझ्यासाठी पहिला दिवस होता चौकशीला न्यायाचा, त्या दिवशी मला माहिती पण नव्हती मला आज संध्याकाळी अटक करतील म्हणून. आता ती अटक लिगल आहे इल्लिगल आहे त्या भानगडीत मला पडायचं नाही आहे. तिथे जेव्हा अटक केली तेव्हा मला काय बुद्धी झाली देव जाणे. मी सरळ सांगितलं, माझ्याबरोबर जी व्यक्ती होती अमित सगळे नावाची, त्यांना मी सांगितलं, सर एक काम करा, माझ्या मामाच्या मुलाला फोन करा. ओके. माझा मामाचा मुलगा अक्षय वारंग, त्यांना फोन करा. तेव्हा कशाला? तुम्ही बोललो फोन करा आणि त्याला सांगा फक्त एवढा निरोप. त्याला फोन केल्यानंतर ती व्यक्ती, माझ्या मामाचा मुलगा अक्षय वारंग, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, पण त्याने एवढी मोठी मॅच्युरिटी दाखवली त्यावेळी. त्याने मला सांगितलं फोनवर, दादा तू घाबरू नको. मला दादा बोलत नाही, मला पप्पू बोलतो. आणि तो डायरेक्ट पप्पूच म्हणून बोलतो, पप्पू तू घाबरू नको, मी उद्या येतो आहे कोर्टात, मी उद्या वकील अरेंज करतो, तू टेन्शन घेऊ नको, तू सुटणार. आणि ती प्रत्येक दिवसापासून, पहिल्या दिवसापासून जो तो आशा दाखवत होता, तू सुटणार तू सुटणार, त्या आशेवरच मी 4 महिने काढले. आणि स्वामींच्या कृपेने त्या माझ्या मामाच्या मुलाने, स्पेशली मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतो मामाच्या मुलाने, कारण ज्यावेळी सगळे नातेवाईक लांब पडत होते त्यावेळी ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असणारी व्यक्ती माझ्यासोबत होती. फिजिकली नसली तरी लांबून बॅक एंडला राहून ती मला मदत करत होती. कारण हेच नाव सांगणं गरजेचं आहे, दुनियेला सांगणं गरजेचं आहे, दुनियेला समजणं गरजेचं आहे कोण व्यक्ती कसा आहे तो. तर त्या व्यक्तीने जो वकील अरेंज केला, त्या वकिलाचं मी तोंड पण पाहिलं नव्हतं, काळा की गोरा काही पाहिलं नव्हतं. त्याला 1 रुपया कुठे पुढे करण्याची ताकद नव्हती. ती व्यक्ती पहिल्या काय बोलतात हिअरिंगला उभी राहिली माझ्यासाठी. मला माहिती पण नव्हती स्वामी भक्त आहे म्हणून. आणि योगायोगाने मी बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्यांना मी भेटायला गेलो, त्यांच्या ऑफिसमध्ये स्वामींचा मोठा फोटो बघितल्यावर मी त्यांच्या पाया पडायला गेलो. मला वाटत नाही तू माझ्या पायाने पडायचं, त्यांनी स्वामींनी केलं. सांगायचं तात्पर्य हे आहे की जगात देव आहे, पण आपण काय करतो, देवळात शोधायला जातो. परंतु माणसांमध्ये देव आहे आणि ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला भेटत असतात. काही रावण आले देवाचं सोंग घेऊन, पण त्यांच्यावर बोट देऊन मी आयुष्यभर रडत बसायचं की पुन्हा उभं राहायचं, हा माझ्याकडे ऑप्शन होता.
आणि ज्या दिवशी मी बाहेर आलो त्या दिवशी माझ्यासोबत एक मी गुंड म्हणणार नाही, दुनिया काही बोलू दे, कारण तो जरी तिथे सुमित एरुणकर म्हणून दुनियेच्या दृष्टीने तो गुंड होता असेल, पण आतमध्ये काही लोकांसाठी तो देव होता. कारण काही लोकांना बेलपासून सगळ्या गोष्टी तो पुरवत होता. बेलसाठी जे पैसे लागतात ते पैसे वगैरे पुरवत होता. तर ती व्यक्ती जेव्हा बाहेर आली त्याच्यासाठी घ्यायला 500 लोक होती आणि बेंजो होता आणि मला घ्यायला फक्त 4 माणसं. आणि त्या 4 माणसांना पण मी काय सांगितलं असेल, मला आता घरी यायचं नाही, मला बाहेर जायचं आहे, मला पुन्हा परत यायचंच नाही आहे. मग त्यांनी जबरदस्तीने मला टॅक्सीत टाकलं आणि मला काय विचारलं असेल, आता तुला काय खायचं आहे, तुला काय पाहिजे? बोलं मला वडापाव पाहिजे पहिला, बाकी काही नको. आणि त्या दिवशी आम्ही लालबागला वडापाव खाला. मी बोललो मला लालबागचा गणपती बघायला जायचं. नाही ना, तू गणपती बघायला नाही जायचं, तू गप्प चल घरी. आणि ते लोक मला घरी घेऊन गेले. कुठल्या घरी नेलं, काय नेलं मला काहीच माहीत नाही. जिथे नेलं तिथे मला 4 महिने माझ्या स्किनवर ट्रीटमेंट झाली. त्या 4 महिने मी त्या एका घरामध्ये कोंडलेलं होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि तिथे माझ्या स्किनवर ट्रीटमेंट झाली. आणि ते 4 महिने माझी बायको मुलगी माझ्यासोबत होती, नाही असं नाही, मी खोटं बोलणार नाही. त्याच्यानंतर ती बायको माझ्यापासून लांब गेली ती आजपर्यंत. तर कारण स्किनवर ट्रीटमेंट करण्यासाठी घरातलं कोणतरी पाहिजे. तर स्किनवर माझ्या पूर्ण पुळ्या वगैरे आलेल्या होत्या. तर त्या 4 महिन्यानंतर दादरला माझी मीटिंग झाली. काही लोकांना मी फोन केले, तर ते 7-8 लोक झाली. मी सर्वांना बोलवलेलं, स्टाफला पण बोलवलेलं, कोणी यायला तयार नव्हतं. आणि सर्वांना भीती वाटत होती आता आमच्या अंगाशी येणार आहे. कारण त्या दरम्यानच्या काळात काही लोकांना बोलवून घेत होते चौकशीसाठी. आणि तो चौकशीचा भाग असतो. जेलमध्ये पण एका मुलावर रेप झाला, त्या बाजूची झोपणाऱ्यांमध्ये त्या मुलाच्या बाजूला 10 आणि ह्या एका साईडचे 10, अशा 10 लोकांना 20 लोकांची रोजची चौकशी व्हायची. पण चौकशीचा भाग असला याचा अर्थ असा नव्हे की त्यांना आतमध्ये टाकणार होतं. आणि जेव्हा मला आतमध्ये घेतलं इन्क्वायरी करायची, त्यावेळी मी कधीच कोणाचंही नाव नाही घेतलं. कारण कोणाचं नाव घ्यायचा प्रश्नच नव्हता, कारण मी माझी जबाबदारी होती. आणि हे सगळा खेळ मी उभा केला होता. मी याला खेळ का म्हणणार, कारण माझ्या आयुष्याचा खेळ झाला म्हणून. आणि ह्या खेळामध्ये मी भले कॅप्टन जरी होतो तरी माझा स्टाफ किंवा माझे रिलेटिव्ह, माझे नातेवाईक, माझे इन्व्हेस्टर कोणी जबाबदार नव्हते त्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये त्या जितूभाईला 1000 वेळा बोलवलं असेल, त्या संजय सावंतला बोलवलं असेल, किंवा माझ्या मामाच्या मुलीला तृप्ती सावंतला बोलवलं असेल. त्या एकाचंही त्याच्यामध्ये काही योगदान नव्हतं. त्यांनी मला मदत करण्यासाठी ते उभे राहिले होते. परंतु त्यांच्यावर 1000 वेळा पोलीस म्हणजे प्रश्नांचा भडीमार, कशासाठी काय मला माहीत नाही. ते फक्त रिटर्न मिळत होते ते मग घेत होते. आज जर करायचीच होती तर त्या हजारो लोकांना ज्यांनी रिटर्न घेतल्या त्या सगळ्या लोकांना घ्यायचं होतं, त्या सगळ्या लोकांना बोलवायचं होतं. ठराविक 4-5 लोकांना सारखं मागे का लागायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या खेळामध्ये जितूभाईने मला खूप मोठी साथ दिली. त्याची साथ तर मी माझ्या आयुष्यभरात विसरू शकत नाही. पैशाची मदत कोणी नाही केली त्यावेळी, हे पण सांगतो. पण त्यावेळी लागणारा जो मॉरल सपोर्ट असतो, कोणी मला पैसे फुकट दिले नाहीत. ज्यावेळी ते 7 लोकांनी जी मदत केली तीसुद्धा 20, 30, 50च्याच माध्यमातून त्यांना पण काहीतरी रिटर्न मिळणार म्हणूनच त्यांनी मदत केली. नाही म्हणायला माझा एक मित्र मनोज विस्पुते, ती माझ्या मामाच्या मुलीचं नाव घेतलं, तृप्ती सावंत, या लोकांनी माझ्या खिशात पैसे कोंबले. त्यातल्या मनोज विस्पुतेचे पैसे मी परत केले ताबडतोब आताच्या 7-8 महिन्यामध्ये. फक्त मला मामाच्या मुलीचे पैसे परत नाही करता आले. का? कारण तिचं आणि माझं भेट नाही झाली. कारण तिने मला सरळ सांगितलं की पुन्हा मला भेटू नको, त्यामुळे ते राहून गेलं. बाकीचं तिचं जीपेच्या माध्यमातून पेमेंट करायचा प्रयत्न केला तर तिचं काही जीपे चालू नव्हतं. हे मुद्दाम का सांगतोय, तिच्यापर्यंत पोचावं म्हणून. बाकीच्यांनी जी मदत केली ते 5%, 3% पुन्हा मिळावेत म्हणून मदत केली. आणि हे सगळं पुन्हा मी सुरू का केलं, कारण मला माझ्यावर जो पॅच लागला आहे आरोपी म्हणून, तो मला पुसायचा होता. मला कोणाची लॅबिलिटी घेऊन कुठे जायचं नव्हतं, ती कॅरी फॉरवर्ड करायची नव्हती. आणि त्यामुळे आम्ही काय केलं, 20, 30, 50च्या माध्यमातून ट्रेडिंग अकाउंट ओपन करायला लावले. तुमचं अकाउंट तुमच्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग होणार, त्या अकाउंटमधून पैसे मिळणार. असं करून त्यांची 1 लाखाच्या समोर 20% घेऊन त्यांना 3%, 30% घेऊन त्यांना 5%,
मग ते पैसे माझ्या अकाउंटमध्ये नाही, त्यांच्याच अकाउंटमध्ये ठेवायचे. अशा पद्धतीने वर्षभरात त्या लोकांचे पैसे क्लिअर केले, 7-8 लोकांचे. त्याच्यानंतर तर पुढे काय, तर पुढे काय म्हणून हे प्रोगेन चालू झालं. आता प्रोगेन चालू केल्यानंतर पुन्हा ह्यांना प्रश्न पडला की पुन्हा आम्ही स्कीम चालू करतो आहे. पुन्हा आम्हाला विचारायला लागले की तुम्ही पुन्हा काय ते स्कीम चालू करताय. मी स्पष्टपणे सांगितलं, आता कुठल्याही प्रकारची आम्ही स्कीम चालवणार नाही. आम्ही फक्त दुकान चालवतो आहे, ते फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिकचं, ज्याच्या माध्यमातून आम्ही रेंट देतो आहे, रेंटवर वस्तू देतो आहे आणि ते रेंटवर वस्तू देऊन लोकांची लायबिलिटी क्लिअर करायचा प्रयत्न करतो आहे. मग आता काही लोकांचा प्रश्न आहे, हे असं होऊ शकतं का, म्हणजे मी पुन्हा काही शेअर मार्केट करावं आणि पुन्हा याच्यामध्ये अडकावं, उद्देश काय तुमचा? असं होऊ शकतं की नाही हा प्रश्न विचारण्यापेक्षा, जर तुम्ही माझ्या धंद्यामध्ये 15% टाकलेत आणि तुम्हाला जर महिन्याला 5%च्या माध्यमातून रेंट मिळतो आहे, बरोबर, आणि हे 15% टाकताना हे तुमचे 15% मी का घेतो आहे, कारण माझे बँकेचे अकाउंट फ्रीज आहेत म्हणून. मला स्वतःसाठी नको आहेत, मला आता सध्याच उभं राहण्यासाठी भांडवल पाहिजे आणि मी कोणाकडून मागतो आहे, ज्यांची लायबिलिटी क्लिअर नाही झाली अशा लोकांकडनं मागतो. पण देत आहे कोण, ज्यांना 1 टाईम 2 टाईम 3 टाईम मिळाले तेच देत आहेत. पण ते देत आहेत त्यांचं तो नुकसान नाही करत आहे, कारण त्यांनी कमवलेत म्हणून देत आहेत, बरोबर. मग त्यातले ते 15% देऊन जर मी ज्यांना काहीच नाही मिळालं त्यांना जर थोडे 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 करून जर मी दिलेत, का मी चुकीचं करतोय? अजिबात चुकीचं करतोय का? आता ते कसं, तर ते रेंटच्या माध्यमातून. आता हे रेंट हा जो प्रकार आहे, तुम्हाला आता त्याची थट्टा वाटत असेल, पण पुढचा भविष्य आहे तो फ्युचरिटिक बिझनेस. आज त्याच्यामध्ये तुमच्या लग्नाला लागणारे दागिने, तुमच्या लग्नाला लागणारे ड्रेस, तुम्हाला रोजची लागणारी गाडी, तुम्हाला रोजच्या लागण्याचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, A to Z वस्तू तुम्हाला ह्या रेंटवर मिळतील. अरे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो पंकज सर, इलेक्शनला जी माणसं मिळतात प्रचारासाठी ती काय असतात, झालेले असतात, ती पण भाड्याचीच असतात ना, 500-500 रुपये, बरोबर. मग हे भाड्याचा बिझनेस हा खूप मोठा बिझनेस आहे. नाही तेच, म्हणजे बरीचशी मुलं जी ट्रॅव्हल करतात, म्हणजे कॉलेजेससाठी बाहेर जातात, कशाला विकत वगैरे घ्यायचं, लॅपटॉप पासून, कॉम्प्युटर पासून, कितीतरी कंपन्या त्यांच्या ऑफिसमध्ये लागणारे कॉम्प्युटर म्हणा, हॉटेल्स म्हणा, रूम म्हणा, हॉटेलचे रूम म्हणा, ह्या सगळ्यांसाठी एकच प्लॅटफॉर्म असेल, हा प्रोगेनचा उद्देश आहे. हा खूप मोठा बिझनेस आहे. हा खूप मोठा बिझनेस आहे, तो आहेच. आणि आपण या 3 वर्ष पहिल्यांदा फोकस काय करणार आहोत, आपली जी निगेटिव्हिटी आहे, लायबिलिटी क्लिअर करणं हा उद्देश आहे, तो क्लिअर करायचा आहे. त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल बिझनेसला सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मग त्या लोकांना फ्रँचायझी देणार, मग फ्रँचायझीमध्ये डिस्ट्रीब्युटरशिप देणार आणि तुम्ही जेवढी डिपॉझिट ठेवाल त्याच्या दुपटीचं सामान तुम्हाला आम्ही ठेवायला देणार. म्हणजे आम्ही तुमचं नुकसान करत नाही आहोत. तुम्हाला सिक्युरिटी म्हणून 5 लाख ठेवलेत, 5 लाखासमोर तुम्हाला 10 लाखाचं सामान तुम्ही तुमच्या सेटअपमध्ये ठेवू शकता. आज तुम्हाला मार्केटमध्ये जॉब आहेत का, आणि नोकऱ्यांची गॅरंटी नाही आहे, नोकऱ्यांची डोक्यावर तलवार आहे, आज इथे आहे उद्या तिथे आहे, अशी लोक फर्निचर विकत काय घेतील? आज एखादं फर्निचर तुम्ही जर लाखो रुपयाचं घ्यायचं, त्याचा EMI भरत राहायचा, घर विकत घ्यायचं, घराचा EMI भरायचा, त्यापेक्षा ते घर तुम्ही भाड्याने घ्यायचं आणि ते भाडं तुम्हाला पुन्हा डिपॉझिट पुन्हा परत मिळणार आहे. अजून काय ह्याच्यासारखं सोन्यासारखं असणार आहे? बऱ्याचशा ठिकाणी चालू झालं आहे रेंटिंगचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिकचं चालू केलं आहे, ह्याच्या माध्यमातून तुम्ही समजा माझ्याकडे ₹1,00,000 सामान विकत घेतलं, तर तुम्हाला आम्ही त्या ₹1,00,000 सामानासमोर 8,500ची ग्रॉसरी पण देतोय महिन्याला. ओके, म्हणजे ₹1,00,000 समोर तुम्हाला 2 लाखाचं सामान मिळत आहे. म्हणजे तुमचं जे फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत तुम्हाला ग्रॉसरी. आणि हा आपण का करतोय, कारण आपला कस्टमर आपल्याशी बांधला गेला पाहिजे, बांधून राहायला पाहिजे. आणि हा मला का परवडत आहे, हा अनेकांना प्रश्न पडतो. का परवडत आहे, म्हणजे समजा आज दुकानांमध्ये तुम्ही जर बघितलात, मग कुठलं ते फर्निचरचं दुकान असू दे, इलेक्ट्रॉनिक दुकान असू दे, कुठले असू दे, तिथे सामान ठेवलेलं असतं आणि ते लोक माशा मारत असतात. बरोबर. त्यातलं 30% सामान असंच पडून असतं आणि 70% सामान विकलं जातं असं समजूया आपण. मग हे 30% सामान जे पडून राहतं ना, ते तुमचं प्रॉफिट खाऊन जातं. ओके. आज आपल्याकडे जर ते लोकांनी जर सामान घेतलं
तर त्यांना काय काय लागणार आहे मुंबई बाजारच्या माध्यमातून दर महिन्याला जी काय ग्रॉसरी लागणार ती लिहून घेतली जाणार ओके. आणि त्यातून त्यांना ते दर महिन्याला सामान फिक्स मिळत राहणार. त्यामुळे आपल्याला गिराईक फिक्स झाला, त्याला लागणारं सामान फिक्स झालं, बरोबर. त्याला लागणारं रेट फिक्स झाला. मग आपण समोरकडनं सप्लायरकडनं हवा त्या रेटमध्ये आपण डिमांड करू शकतो, मॅन्युफॅक्चरकडनं घेऊ शकतो, शेतकऱ्यांकडनं घेऊ शकतो. शेतकऱ्यांकडं त्या आत्महत्या करायची वेळ येते ती करायची गरज पडणार नाही. हा सगळा मोठा त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे आणि मोठा विजन आहे त्याच्या मागे. म्हणजे एकाबरोबर दुसरा आपला बिझनेस पण सेटअप होतो. हां, आणि त्यातच महत्त्वाची गोष्ट, मी एकटा तर ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकत बरोबर. नाही. तर त्या हजारो लोक ज्यांनी मला सपोर्ट केला आहे, ज्यांनी मला आज बॅकिंग दिली आहे, त्या लोकांना रोजगार मिळणार आहे, बरोबर. त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला रोजगार मिळणार आहे, आयुष्यभराची कमाई चालू होणार आहे. आणि हे सगळं कशावर? फक्त आपण एकत्र असल्यामुळे. सो तेच फंड आपला कम टुगेदर. कम टुगेदर ग्रो टुगेदर. येस. आणि हे कोणाला तरी पाहवलं जात नव्हतं. आपल्याकडे काही लोकांनी छोटी छोटी दुकानं टाकली आणि ती दुकानं चालावीत म्हणून आपल्याकडचे क्लायंट तोडण्यासाठी, म्हणून हा पक्षाचा आधार म्हणा, हा लिगलचा आधार म्हणा, अशा पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून वगैरे आपल्याला बदनाम करायचं, यूट्यूबच्या माध्यमातून बदनाम करायचा प्रयत्न केला गेला. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की आपण जे काही करतोय, चांगलं असू दे वाईट असू दे, प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की त्या गोष्टीमुळे किती लोकांवर परिणाम होणार आहे. तो चांगला परिणाम होणार आहे की वाईट परिणाम होणार आहे, ह्याचा पहिला विचार केला पाहिजे. आणि मी ही गोष्ट माझ्या सेमिनारमध्ये प्रत्येक वेळी विचारायचो. तुम्ही कुठलीही गोष्ट करताना 4 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. व्हॉट, व्हाय, वेन आणि वेअर. मी का करतोय, कशासाठी करतोय, कुठे करतोय आणि कुणासाठी करतोय. आणि जर तुम्हाला हे प्रश्न पडत नसतील तर तुमच्यासारखे अडाणी तुम्हीच आहात. मग तुम्ही किती शिकलेले असलात तरी. लोकांनी मला पैशाची मदत जरी केली नसेल तर माझ्यासाठी त्यांनी आज वर्ष 2 वर्ष माझं खाणं पिणं, माझं राहणं, जी काही काळजी घेतली आहे ती माझ्यासाठी ती देव माणसं आहेत. प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहे. आणि ती लिस्ट कमीत कमी 100 ते 150 लोकांची असेल. आज मला जे प्रोटेक्शन त्या लोकांनी दिलं त्यावेळी, प्रत्येक वेळी जे माझ्या मागे उभे राहिले, आज इन्व्हेस्टमेंट करायला उभे राहिले, ही खूप मोठी गोष्ट आहे. जगाच्या इतिहासात ही गोष्ट तुम्हाला भेटणार पण नाही. आणि ह्याच्यासाठी मी कुठेही फ्रंटला नाही आहे. कुठेही प्रोगेन ही माझी एकट्याची नाही आहे. हे पहिल्यांदा मी त्यांच्या मनामध्ये ठसवलेलं आहे की प्रोगेन ही सर्वांची आहे. सर्वांची. आणि आता याच्यापुढे जर काही प्रोगेनमध्ये प्रॉब्लेम आले तर आपल्याला सर्वांना मिळून फेस करायचे आहेत. आणि ह्या प्रोगेनची गरज मला एकट्याला नाही आहे, माझ्या 1000 लोकांना, माझ्या 2000 लोकांना नाही आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे, जो सामान्य आहे. बरोबर. कारण सामान्य माणसाचे अश्रू पुसण्यासाठी कोणी नाही आहे. बघितलं असेल ना तुम्ही, मुंबईला ट्रेनमध्ये पडली 12 माणसं, काय झालं? काय नाही काय. हां, त्यांना काय मिळालं? कंपेन्सेशन मिळालं. हां, विमानात पडले, त्यांना बाबा टाटांनी करोड रुपये द्यायला तयार झाले. ट्रेनमधले पडलेल्याला कोण आलं का? आहे का कोण? गरीबाचा कोण नाही वाली. मग ह्याच्यासाठी प्रशांत नांगणे उभा राहत होता. प्रशांत नांगणेला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही, हे पण सांगतो तुम्हाला. प्रशांत नांगणेला इलेक्शनमध्ये इंटरेस्ट नाही, कारण राजकारण काय असतं ते पण बघितलं. बरोबर. तर आपल्याला एक मूठ बांधायची आहे. ही मूठ कधीही नुस सुटण्यासाठी बांधायची आहे. आणि ही मूठ सिस्टमला आपण विरोध करू शकत नाही, कारण सिस्टम कशी पोखरलेली गेलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग अशीच पहिल्यांदाच सांगितलं की देवाने जर आपल्याकडे जर 30% 40% डिमांड केली तर आपण देवासमोर पण जाणार नाही. बरोबर. बरोबर. तर ते कॉन्ट्रॅक्टरकडनं जेव्हा आपण कुठलीही मंडळी पैसे मागत असतील काही कामासाठी, तर त्यांना कोण अटक करत नाहीत, कॉन्ट्रॅक्टरना अटक करतात जर काम चुकीचं झालं तर. बरोबर. बरोबर ना? बरोबर. त्याच पद्धतीने माझ्या बाबतीत झालं. मी कमवून दिले, त्यांना अटक नाही झाली. अटक कोणाला झाली? कमवून देणाऱ्याला अटक झाली, काम करणाऱ्याला अटक झाली. तोच प्रकार आहे. पंकज सर, तुमचे धन्यवाद. तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खूप दिवसांनी मला मोकळं व्हायला मिळालं. आज तुम्ही प्रश्न विचारायच्याच अगोदर मी उत्तर द्यायला सुरुवात केली.
हा सर्वात मोठा जोक झाला, कारण मला खूप दिवस ओपन व्हायचंच होतं. नाही म्हणून तुम्हाला थांबवलंच नाही. बोला तुम्ही मनसोक्त आणि बोला तुम्ही. महत्वाची गोष्ट, मला खूप जणांनी सांगितलं तुम्ही डायरी लिहा, तुम्ही पुस्तक लिहा, तुम्ही व्हिडिओ बन. मी बोललो मी करणार आहे, 100% करणार. आणि त्यावेळी जे काय असेल, पण ती अशी सहानुभूती घेण्यासाठी नाही करायचं आपल्याला. आपल्याला कशासाठी करायचं आहे? प्रशांत नांगणे पुन्हा उभा राहिला, प्रशांत नांगणेला संपवायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो उभा राहिला, हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि प्रशांत नांगणे काही चुकीचं करत नव्हता हेही जाणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, प्रशांत नांगणेला कुठे पळून जायचं नव्हतं हेही जाणं गरजेचं आहे. ती मूवीज बघायला मिळेल तुम्हाला लवकरात लवकर. Yes. त्या मूवीचं नाव पण माझ्याकडे तयार आहे, आणि त्या मूवीला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. क्या बात. म्हणजे एका माणसाचं पूर्ण फेलियर झाल्यापासून परत त्याची बिगिनिंग परत तो आज बघ- मी जर आत्ता ह्या अर्धवट प्रवासामध्ये सांगितलं तर त्याला मजा नाही आली. मजा नाही. ओके. क्या बात. काय आहे त्या अर्धवट प्रवासामध्ये, अरे काय तो पुन्हा उभा राहिला, ते 4 लोकांना उभं केलं, काय त्याला काय अर्थ नाही. आपण अशी सक्सेस मिळवूया, म्हणजे 5,000 करोड 10,000 करोडची कंपनी बनवूया. IPO आपला स्वतःचा. आणि तुम्हाला माहिती आहे, Yes. ज्या मार्केटने मला बाहेर काढलं बरोबर. त्या मार्केटमध्ये मला घंटा वाजवायची. Yes, एक गुड. आलं लक्षात? येस. आणि हे माझं टार्गेट आहे, आणि त्याच्यासाठी माझी आता हे आहे, धडपड आहे. कारण ज्या दिवशी जेलमधनं बाहेर पडलो ते शून्य झालो, तेव्हा मला काही करायचं नव्हतं. तिथून माझं पुन्हा बाउन्स बॅक द्यायचा जो प्रवास झाला आहे, म्हणजे बाउन्स बॅक म्हणजे अजून झालेला नाही आहे, तर तो जो करायचा आहे त्याच्यासाठी ज्यांचा हातभार लागला आहे त्या प्रत्येकाचं मला तिथे त्या पिक्चरच्या माध्यमातून, त्या याच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडणं गरजेचं आहे. क्या बात. आणि ते खरंच गरजेचं आहे. आपण जेव्हा एखादा बोलतो चहावाला पंतप्रधान झाला, एखादा रिक्षावाला CM झाला, हे जेव्हा आपण बोलतो, बरोबर. त्यावेळी एखादा पोस्टमनचा मुलगा सुद्धा शेअर ब्रोकर होण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि त्या प्रशांत नांगणे नावाचा एक व्यक्ती होता, त्याने कुठल्याही करप्शन न करता 5,000 करोडची कंपनी बनवली. हे पण लोकांपर्यंत जाऊ दे, आणि ह्याच्यासाठी हा आपला प्रयत्न असेल. त्यामुळे मला गॅरंटी आहे त्या प्रवासामध्ये तुम्ही असालच, 100%. त्या पिक्चरमध्ये तुमचा पण रोल असेलच. हां, तर पुन्हा धन्यवाद सर्वांचे. आणि हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, असलं काही मी बोलणार नाही. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही 4 लोकांना सांगा की प्रशांत नांगणे चुकीचा नव्हता, चुकीचा नाही आहे, आणि तो काही चुकीचं करणार नाही आहे. बाकी आपली इच्छा. धन्यवाद. धन्यवाद. हां, तर मित्रांनो, आज आपण प्रशांत सरांसोबत बऱ्याचशा गप्पा मारल्या. खरं तर मला खूप काही प्रश्न विचारायचे होते त्यांना, म्हणजे जे माझ्या डोक्यात खूप काही होतं. बट मी काही प्रश्न विचारायच्या पूर्वी सरांनीच आपल्याला म्हणजे त्यांचा फ्लोच होता बोलायचा, सो मी पण त्यांना डिस्टर्ब नाही केलं. बट हां, ह्या वाटचालीमध्ये सरांची खूप साऱ्या लोकांनी मदत केली आहे. सरांना त्यांच्याबद्दल खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत. आणि त्यांचा हा जो 3 वर्षाचा प्रवास भला मोठा आहे, तो काही ह्या 1-2 तासाच्या पॉडकास्टमध्ये नाही आपण करू शकत. आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.